बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। ब्रिटिश सैन्याच्या विमानाचं इंधनाच्या कमतरतेमुळे भारतात इमर्जन्सी लँडिंग। F-35 विमानाचं तिरुवनंतपुरम मध्ये इमर्जन्सी लँडिंग। केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 7 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये महाराष्ट्रातल्या यवतमाळच्या जयस्वाल कुटुंबातील 3घांचा समावेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत वाहिली मृतांना आदरांजली। अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली। आज संध्याकाळी मृतदेह कुटुंबियांना सोपवला जाणार। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 32 मृतदेहांची ओळख पटली आहे। आतापर्यंत 14 मृतदेह नातेवाईकांना सोपवले। डॉक्टर पटेल यांची माहिती। फडणवीस राज ठाकरे भेट म्हणजे 2 भावांमध्ये संभ्रम अविश्वास निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न। मात्र युती आड येणाऱ्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही, भास्कर जाधवांचा दावा। भाजपला मुंबईत अजूनही मदतीची गरज। मदतीसाठी भाजपचा इतर पक्षांसोबत संपर्क। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा दावा। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात 4 महिन्यापासून पोषण आहाराचा तुटवडा। 30 लाभार्थ्यांना मागील 4 महिन्यात केवळ एकच वेळेस पोषण आहार। राज्यभरात आजपासून मान्सूनचा जोर वाढणार। मुंबई पुण्याला ऑरेंज अलर्ट तर कोकणाला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पंढरपुरात आजपासून टोकन दर्शनाला सुरुवात। 1200 भाविक आज घेणार टोकन दर्शन। इस्रायल आणि इराण युद्ध पेटले। इस्रायलने इराणच्या संरक्षण मंत्रालयाला केलं लक्ष्य। इराणमधील अनेक मोठे ऑइल डेपो, गॅस रिफायनरी उद्ध्वस्त।